नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तलाठी भरती 2026ची जाहिरात आलेली आहे आणि ही एक्झाम जी आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची जी एक्झाम होणार आहे, तर त्यामध्ये ही पदे ॲड झालेली आहेत आणि तलाठी भरतीसोबतच दुसरीही पदे जी आहेत ती विद्यार्थी मित्रांनो ॲड झालेली आहेत आणि आता तब्बल 5,000 प्लस जागा जी आहेत तर यामध्ये आहेत आणि जागा वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही फॉर्म जर भरला नसेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. तलाठी भरतीसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर जो आहे तो इलिजिबल आहे. यामध्ये कोणत्याही एक्झामची जर विद्यार्थी मित्रांनो तयारी जर करायची असेल तर त्या एक्झामचा सिलेबस आपल्याला काटेकोरपणे व्यवस्थितपणे पाहणं महत्त्वाचं असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण प्री एक्झामचा आणि मेन एक्झामचा जो सिलेबस आहे तो आपण व्यवस्थित पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल तर यामध्ये तुम्हाला एकदम प्रॉपर तुम्हाला जो आहे अभ्यासाचं नियोजन करावं लागेल आणि व्यवस्थित तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजनवरती भर द्यावं लागेल. एकच जर तुम्ही पुस्तक घेतलो तर विद्यार्थी मित्रांनो आणि त्या सब्जेक्टचं बार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही रिव्हिजन केलो तर तुमचा एकदम चांगला व्यवस्थित अभ्यास होऊ शकतो. आणि पोस्ट निघण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन हेच असतं. तर तुम्हाला जास्त फुपाट पसारा करत बसायचं नाही. एक पुस्तक घ्यायचं आणि त्यालाच विद्यार्थी मित्रांनो बार रिव्हिजन करत बसायचं आहे. तर पहा, यामध्ये पूर्व परीक्षा जी आहे तर यामध्ये पूर्व परीक्षा 100 गुणांची तुमची होणार आहे. तर तुमची प्री एक्झाम होईल आणि मेन एक्झाम होईल. पूर्व परीक्षेला जर तुम्ही कट ऑफमध्ये चांगल्या बसाल तर तुम्ही मेन एक्झामला तुम्ही पात्र ठराल आणि मेन एक्झामला तुम्ही चांगले मार्क घेताल तर तुमची जी पोस्ट आहे ती तुमचीच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये कोणत्याही शाखेचा तलाठी भरतीसोबतच जर तुमची कोणत्याही शाखेचा पदवीधर असाल तर त्यासोबतच तलाठीसोबतच तुम्ही दुसऱ्याही काही पोस्ट आहेत जसे की सहाय्यक अधीक्षक वगैरे जे पोस्ट आहेत त्यासाठीही तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पात्र असाल. तर यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा तुमची 100 गुणांची असेल आणि मेन एक्झाम जी आहे तर तुमची 400 गुणांची असेल. तर मेन एक्झामचा आणि पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे प्री एक्झाम आणि मेन एक्झाम तर हे आपण दोन्ही सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पूर्व परीक्षेची परीक्षा योजना कशी असेल तर पूर्व परीक्षेची जी योजना असते तर यामध्ये 100 गुणांची तुमची प्रश्नसंख्या असते एक्झामची. तर पूर्व परीक्षेला 100 प्रश्न असतात आणि यामध्ये एकूण गुण जे आहेत तेही 100च असतात. आणि दर्जा तुम्हाला कसा असेल तर पदवी समान तुम्हाला दर्जा विचारले जातील प्रश्न. यामध्ये माध्यम तुम्हाला मराठी व इंग्रजी दोन्हीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. यामध्ये परीक्षेचा कालावधी तुम्हाला 1 तास असेल आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. तर यामध्ये पहा, एक आपल्याला प्रॉपर नियोजन जर तुम्ही केलं तर तुम्ही 1 तासामध्ये चांगले मार्क घेऊ शकता. आणि तुमचं जर प्रॉपर नियोजन जर नसेल तर तुम्हाला 1 घंटा जो आहे तो पुरत नसतो. तर तुम्हाला आत्तापासूनच तुम्हाला तयारीला लागायचं आहे. तर या परीक्षेला जी आहे तर नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. निगेटिव्ह मार्किंग कशी असेल तर 1/4 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असेल. यामध्ये अभ्यासक्रम तर यामध्ये अभ्यासक्रम कसा असेल तर यामध्ये इतिहास सब्जेक्ट असेल. तर इतिहासाचे प्रश्न असतील. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असेल. तर यामध्ये महाराष्ट्राचा जे 11वीचं पुस्तक आहे महाराष्ट्राचा इतिहास जर ते तुम्ही जर केलं तर तुमची एक चांगली तयारी होऊ शकते. त्यानंतर भूगोल. तर भूगोलसाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी तुम्हाला अशी जी आहे भूगोल सब्जेक्टमध्ये जे टॉपिक असतील. आणि भूगोलसाठी जर तुम्ही सौदी सरांचं जर पुस्तक जर यूज केलं तर विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला सफिशियंट असेल. नंतरचा जो सब्जेक्ट आहे अर्थव्यवस्था. तर अर्थव्यवस्थेसाठी भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. तर अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं जर पुस्तक जर यूज केलं वापरलं तर आणि त्यासाठी जर तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन केलो तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. यामध्ये अर्थव्यवस्थेसाठी रंजन कोळंबे सरांचं तुम्हाला जे पुस्तक आहे ते सफिशियंट असू शकतं. तर यामध्ये नंतर चालू घडामोडी. तर चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील जे आहे चालू घडामोडी यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तर चालू घडामोडीसाठी तुम्ही देवा जाधवर सरांचं जरी तुम्ही यूट्यूबवरती लेक्चर किंवा त्यांचे जे मासिक वगैरे काही येत असतात तर तेही तुम्ही जर केलं तरी तुम्हाला ते सफिशियंट असेल. त्यानंतर राज्यशास्त्रासाठी तुम्हाला इंडियन पॉलिटीसाठी तुम्हाला
लक्ष्मीकांत एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांचं जरी पुस्तक तुम्ही यूज केलो, तुम्ही लक्ष्मीकांत केलं तर तुम्हाला प्री एक्झाम मेन एक्झामसाठी दोन्हीसाठी फायद्याचं असू शकेल. त्यानंतर सामान्य विज्ञान, तर सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झुलॉजी, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र असे तुम्हाला जे आहे ते यामध्ये सामान्य विज्ञानमध्ये जे आहे टॉपिक असतील. तर यासाठी तुम्हाला सामान्य विज्ञानासाठी सचिन भस्के सरांचं जरी पुस्तक तुम्ही यूज केलं तरी तुमच्यासाठी ते सफिशियंट असू शकतं. कोणतंही तुम्ही एक पुस्तक घेतलं आणि तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजनवरती तुम्ही जास्त भर द्या. त्यानंतर अंकगणित, यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. यामध्ये बुद्धिमापन चाचणी, गणित बुद्धिमत्ता, यामध्ये बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतील. तर अंकगणित व बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे सरांचे जे यूट्यूबवरती चॅनल ऑफलाईनही आहेत, यामध्ये तुम्ही जे आहे त्यांचं पुस्तक यूज केलं तर तुमच्यासाठी बेटर असू शकतं विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे तुम्ही रेफर करू शकता त्यांची पुस्तक जे आहे ते. तर तुमचा 100 मार्काचा जो आहे तो प्री एक्झामचा जो आहे सिलेबस असेल. आणि यामध्ये लक्षात घ्या, तलाठी भरती यामध्ये जास्तीत जास्त 5,000 प्लस सध्या तरी जागा आहेत. तर यामध्ये जास्तीत जास्त आता स्पर्धा खूप वाढणार आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थी फॉर्मही भरतील. आणि आता जे आहे यामध्ये तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचं कसं आहे, तर तुम्हाला प्रॉपर नियोजन करावे लागेल. तुम्ही सकाळी 4 ते 7 आणि संध्याकाळी 4 ते 7 असंही तुम्ही जरी यामध्ये अभ्यासाचं नियोजन केलं, चांगलं एक प्लॅनिंग प्रॉपर केलं, तर तुम्ही यामध्ये पूर्वपरीक्षा तुम्ही पार करताल, त्या कट ऑफमध्ये बसताल मेन एक्झामसाठी. आणि मेन एक्झाम जरी तुम्ही चांगली क्लिअर केली तर नक्की तुमची पुढची नंतर तुम्हाला पोस्ट मिळणारच आहे. त्यानंतर पहा यामध्ये मेन एक्झामचा सिलेबस. तर मेन एक्झाममध्ये तुम्हाला कसं असेल, परीक्षा योजना वगैरे कशी असेल ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे जे पद आहे त्यासाठी सेपरेट 300 गुणांची मेन एक्झाम असेल. आणि ती सोडून बाकीच्या जे पदे आहेत त्यांच्यासाठी कशी असेल परीक्षा योजना, यामध्ये पेपर 2 असतील तुम्हाला. पेपर 1 जो आहे तो 200 गुणांचा असेल आणि पेपर 2 जो आहे तर यामध्ये 200 गुण असेल. यामध्ये तुम्हाला एकूण 400 गुणांची जी आहे मेन एक्झाम असेल आणि यावरतीच तुमचं सिलेक्शन ठरणार आहे, तुम्हाला पोस्ट मिळणार आहे की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मेन एक्झामवरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. तर यामध्ये पहा मराठी, यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता चाचणी असे तुम्हाला जे विषय असतील. तर यामध्ये मराठी जे पेपर, मराठी आणि इंग्रजी याचा पेपर 1 असेल. यामध्ये मराठी तुम्हाला प्रश्नसंख्या जे 50 असेल, इंग्रजीची 50 असेल. यामध्ये गुण मराठीसाठी 100 असतील, दर्जा 12वीचा असेल, माध्यम मराठी असेल. यामध्ये गुण तुम्हाला जे आहे इंग्लिशसाठी 100 असतील, दर्जा पदवीचा असेल आणि माध्यम इंग्रजीचे असेल. या पेपरसाठी म्हणजे मराठी इंग्रजी हा जो एक पेपर आहे यासाठी तुम्हाला 1 तास असेल वेळ. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. त्यानंतर पेपर 2, तर पेपर 2 जो आहे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी. तर पेपर 2 जो आहे तो, तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त तुमचा जो पूर्वपरीक्षेचा जो पेपर आहे तोच यामध्ये असेल. यामध्ये थोडा चेंजेस असतील, तर चेंजेस काय काय आहेत तेही आपण खाली पाहणार आहोत. तर यामध्ये 100 गुणांचा असेल पेपर 2 आणि यामध्ये 200 गुण असतील. पदवी समान दर्जा असेल, माध्यम मराठी व इंग्रजी असेल, प्रश्न मराठी इंग्रजीमध्ये असतील. तर यामध्ये परीक्षेचा कालावधी 1 तास असेल आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. यामध्येही 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. तर यामध्ये अभ्यासक्रम मराठी पेपर 1 जो आहे यामध्ये मराठी इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक उपघटकांचा समावेश असेल. यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे असे असतील. तर यामध्ये मराठीसाठी तुम्ही जे आहे बाळासाहेब शिंदेचंही रेफर करू शकता पुस्तक. इंग्रजीसाठीही त्यांचं करू शकता रेफर. इंग्रजीमध्ये तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर, यूज ऑफ वर्ड्स अँड पासेस अँड देअर मिनिंग्स अँड कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज असा जे आहे तुम्हाला टॉपिक असतील इंग्रजीमध्ये. तर मराठी इंग्रजी हे 200 गुणांचा तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट असेल पेपर 1. यामध्ये तुम्हाला 200 गुण असतील. प्रश्नसंख्या 100 असेल. यामध्ये 50 मराठीचे प्रश्न, 50 इंग्रजीचे प्रश्न असतील. त्यानंतर पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी, या विषयामध्ये खालील घटक उपगटांचा समावेश असेल.
तर पेपर 2 जो आहे तर यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतील. त्यानंतर चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील, हे तुम्हाला पूर्व परीक्षेला जर चांगली तुम्ही प्रिपरेशन चांगली केली तर तुम्हाला चांगला एक फायदा होऊ शकतो. अंकगणित व सांख्यिकी. त्यानंतर नवीन काय असेल तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे जे आहे नवीन असेल तुम्हाला टॉपिक. तर यामध्ये नंतर भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी असेल. तर एम लक्ष्मीकांतचं जर तुम्ही पुस्तक जर यूज जर केलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला एकदम चांगला फायदा होऊ शकतो. यामध्ये काय असेल तर घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य, विधी समित्या इत्यादी. तर असे तुम्हाला डिटेलमध्ये असेल जे इंडियन पॉलिटी जे आहे राज्यव्यवस्था. तर यासाठी तुम्हाला लक्ष्मीकांत सरांचं जर पुस्तक जर तुम्ही यूज केलं तर चांगला अतिशय फायदा होऊ शकतो. यामध्ये नंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, यामध्ये सौदी सरांचं पुस्तक अतिशय उपयोगी ठरेल तुम्हाला. तर महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक फिजिकल भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर व त्यांचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, असा जो आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल जो आहे असे टॉपिक असेल तुम्हाला. त्यानंतर पर्यावरणामध्ये मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना, संस्था इत्यादी, हे तुम्हाला पर्यावरण या विषयामध्ये करायचं आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, तर यामध्ये आपण पाहिलं आहे पूर्व परीक्षेमध्ये हेच सब्जेक्ट असतील. तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र. तर यामध्ये नवीन काय असेल तर दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्र, भौगोलिक माहिती प्रणाली व त्यांचे उपयोजन, हे जे असतील हे सब्जेक्ट असतील. यामध्ये नंतर माहिती व संप्रेरक तंत्रज्ञान असं जे आहे सब्जेक्ट असतील. यामध्ये नंतरचा सब्जेक्ट अर्थव्यवस्था. तर यामध्ये अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र. यामध्ये समग्रलक्षी अर्थव्यवस्था, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, हे तुम्हाला टॉपिक करायचं आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, यामध्ये कोणते टॉपिक असतील? भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, नंतर पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, अशी जी तुम्हाला टॉपिक करायचं आहे. आणि मेन एक्झामवरती तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे तुमचं सिलेक्शन आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांनी व्यवस्थित एकदमपणे पाहायचं आहे. तर तुम्हाला पूर्वपरीक्षा जी आहे एलिजिबल होण्यासाठी आहे मेन एक्झामसाठी, आणि मेन एक्झाम जी आहे ते तुम्हाला मेन एक्झाम नंतर तुम्हाला पोस्ट भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.